आणि तो बोलतो गद्दार लखन, शिवा तो पहाड़ का चूहा, पकडकर घोडे पर बांध के लेके आऊंगा. चले घोडी आणि त्याला घेऊन येतो. काय म्हणाला त्याचं नाव? तुम्ही घ्या त्या नालायकाचं नाव, मी नाही घेत. त्याचं खरं नाव आहे अब्दुल्ला. आदिलशाहीचा दासीपुत्र, एक भटारणी का छोकरा, स्वयंपाक करणारीचा पोरगा. याच अफजल खानानं कनकगिरीच्या युद्धामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजीराजांना कपटानं मारवलं. याच अफजल खानानं फर्जत शहाजीराजे झोपेमध्ये असताना बाजी घोरपड्यांकडून त्यांना कैद गजलं, साखळ दंडानं बांधून विजापूरच्या रस्त्यावरती फिरून त्यांना अपमानित केलं शहाजीराजांना. थोडीशी माहिती सांगतो मंडळी अफजल खानाची. हा अफजल खान स्वतःला बुतसिकन, कुप्रसिकन म्हणून घेत असे. काफिर हिंदूंचा कर्दनकाळ, मूर्तीपूजकांचा कर्दनकाळ तो स्वतःला म्हणून घेत असे. या अफजल खानाला 63 बायका होत्या मंडळी. किती? तुम्ही तसला विचार करू नका. एवढा विषयासक्त होता तो. राजांना पकडणे येण्या अगोदर त्यानं स्वतःच्या जनानखान्यामध्ये कोंडून घेतलं आणि येताना त्यातल्या 62 बायका त्यानं मारल्या. खून की बावडी कहते उसको. अजूनही विजापूरजवळ अफजलपूर म्हणून एक छोटंसं गाव आहे, तिथे या 62 महिलांची कबर आपल्याला पाहायला भेटते. असा हा मानवतेचा असणारा क्रूर कर्दनकाळ. श्री छत्रपती शिवाजी महाराजांना पकडण्याकरता त्यानं पैजेचा विडा उचलला. आदिलशाहीने त्याच्याबरोबर फौज किती दिली होती सांगतो ऐका. 20,000 घोडदळ, 10,000 पायदळ, 200 उंट, 65 हत्ती, मेना, पालक्या, भोई, शामियाने, बडवी छाये, स्वयंपाक करणारे, सेवा करणारे, हे सगळं वेगळं होतं. आणि खानानं आपल्या लवाजम्यासह विजापूर सोडलं. त्याचा मुक्काम विजापूरपासून 2 किलोमीटर अंतरावरती पडला आणि मजल दर मजल करत अफजल खान महाराष्ट्रामध्ये आला. तुळजापूरच्या जवळ अफजल खान आला आणि अफजल खानाच्या तलवारीचं बोट झालं तुळजापूर. मंडळी त्यानं कृष्णा भास्करला समोर बोलवलं आणि तो बोलतो, कृष्णा यही है शिवा की तुलजी. त्या कृष्णा भास्करांना हात जोडलं, सांगितलं, जी हुजूर, ही भोसल्यांची कुलदेवता, ही उभ्या महाराष्ट्राची जगज्जननी तुळजा भवानी. या जगज्जननी तुळजा भवानीला नैवेद्य दाखवल्याशिवाय महाराष्ट्रातील एकाही घरामध्ये वरण आणि पुरण शिजत नाही. अच्छा, तो बेचिराग करो ये तुळजापूर. मंडळी काही क्षणामध्ये तुळजापूर बेचिराग झालं. राख रांगोळी केली त्यानं तुळजापूरची. खान एवढ्यावरती थांबला नाही. तुळजाभवानीच्या राऊळामध्ये आला. दिसेल ती मूर्ती हातोड्यानं फोडू लागला. तुळजाभवानीच्या राऊळामध्ये त्यानं गाय कापली आणि गायीच्या रक्ताच्या थरोळ्यामध्ये असा थाय 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 नाचला. पाहतो तुळजाभवानीकडे आणि बोलतो, ए पुते का प्राण, बताव तेरी ताकद, बताव तेरी आजमत. तू म्हणतो, दाखव तुझं सामर्थ्य, दाखव तुझा चमत्कार. आणि कसलाही विचार न करता आपल्या हातातील हातोड्याचे घाव त्यानं तुळजाभवानीवरती घातले. मंडळी नंतर खान पंढरपूरला आला. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आला. पुंडलिकरायाला त्यानं चंद्रभागेमध्ये फेकून दिलं. पंढरीश परमात्म्याच्या राऊळामध्ये त्यानं गाय कापली. तिथंही गायीच्या रक्ताच्या थरोळ्यामध्ये नाचला. नंतर खान शिंगणापूरला गेला. शिंगणापूरला उपद्रव दिला आणि जाता जाता त्यानं मलवडीला शिवाजी महाराजांच्या मेहुण्यांना कैद केलं, बजाजी निंबाळकराला. आणि खानानं आपला मोर्चा आता वाईला वळवला, सातारा वाई. वाईलाही खान स्वस्त बसणार नाही हे महाराजांना माहीत होतं. हळूहळू तो आपले हात स्वराज्यामध्ये पसरतो हेही महाराजांना माहीत होतं. महाराज आपलं राजकारण अत्यंत बुद्धी कौशल्याने करत होते. महाराजांनी आपल्या सर्व सवंगड्यांना एकत्र बोलवलं आणि सांगितलं, आम्ही अफजल खानाशी कशा प्रकारे सामना करावा. त्यावेळेस कृष्णा बनगरानं सांगितलं, राजे अंगाला शील करा. त्याप्रमाणे राजांनी आपल्या संपूर्ण अंगाला शील केलं. डोईवरती बख्तर ठेवून राजांनी आपल्या पायामध्ये चोळणा कसला. राजांनी आपल्या डाव्या हातामध्ये बिचवा खोवला. दोन्ही हातामध्ये वाघनकं ठेवली. कमरेला दुशेला आवळला. डाव्या आणि उजव्या कानामध्ये चौखडा अडकवला आणि भवानी तलवार जीवा महालेच्या हातात देत राजे बोलतात, जीवा प्रसंग पडला तर अत्यंत वेगाने ही तलवार माझ्या हातात दे. गावाच्या गाव बेचिराग केली. देवदेवतेंना उपद्रव दिला. शेतकऱ्यांना त्रास दिला. शिवाजीचं स्वराज्य लुटलं तरी पण काहीच प्रतिक्रिया येत नाही शिवाजीकडून. त्या अफजल खानाला ती शांतता बोचत होती आणि त्यानं आपला वकील कृष्णाजी भास्कर शिवाजी महाराजांची भेट घ्यायला प्रतापगडावरती पाठवला. त्यावेळेस कृष्णा भास्करांना शिवाजी महाराजांना सांगितलं की आपण खान साहेबाची भेट घेण्याकरता वाईला यावं. त्यावेळेस राजाने प्रलोभन दाखवून कृष्णा भास्करला हिरे माणिक सोने देऊन त्याला खुश केलं आणि सांगितलं की आम्ही तिकडे येऊ शकत नाही, याकरता आपणच खान साहेबास घेऊन येते जावळीत यावे. आणि भेट ठरली. महाराजांनी आपला वकील पंताजी गोपीनाथ अफजल खानाची भेट घ्यायला पाठवला. उभयतांची भेट झाली. त्यावेळेस पंताजी गोपीनाथ सांगतात, राजे खान लाचावलाय. नाना प्रकारची समजूत घालून खानास इथे वाईस घेऊन येत.
जावळीस घेऊन येतो. तुम्हात हिम्मत असेल तर खानास एकांगी करून मारावा, लष्कर लुटावं आणि राज्य करावं. मंडळी, तहामध्ये ठरल्याप्रमाणे 10 अंगरक्षक सोबत घ्यायचे होते. अफजल खानाबरोबर होता बंडा सय्यद आणि श्री छत्रपती शिवाजी महाराजांसोबत होते जीवा महाले आणि संभाजी कावजी कोंडाळकर. दुपारी 2 वाजता दोघांची भेट ठरलेली होती. श्री महाराज ज्या ठिकाणी भेट ठरलेली होती त्या शामियानाच्या बाहेर आले. अफजल खान शामियानाला टेकून बसलेला होता. महाराजांनी अफजल खानाचं अगोदर बारकाईने निरीक्षण केलं आणि महाराजांनी वकिलांना सांगून बंडा सय्यदला थोडासा बाजूला व्हायला सांगितलं. कारण बंडा सय्यद हा अत्यंत घातक योद्धा होता. म्हणून शिवाजी महाराजांनी मी भिल्यासारखं, मी भीतोय, मी घाबरलोय असं दाखवलं आणि तिथं विनंती केली की तुम्ही बंडा सय्यदला थोडंसं बाजूला व्हायला सांगा. मंडळी, श्री छत्रपती शिवाजी महाराज ज्या शामियान्यामध्ये अफजल खानाला भेटायला जाणार होते तो शामियान्याच्या गेटवरती आले. श्री महाराजांनी शामियान्यामध्ये प्रवेश केला. एका बाजूला जीवा महाले, दुसऱ्या बाजूला संभाजी कावजी कोंडाळकर. अफजल खान लोराला टेकून बसला होता. माँ बदौलत हमारे आदिल शाह के पाद भी ऐसी नसीहत नहीं है, असं ते अफजल खानाचं स्वरूप श्री महाराजांनी पहिल्यांदा पाहिलं. आणि राजांना पहिल्यांदा पाहिल्याबरोबर तो अफजल खान एकदम ताडकर उठून उभा राहिला आणि राजांकडे पाहत तो बोलतो, शिवा शिवा कहते हैं यही है वो चूहा. तो बोलतो शिवा शिवा म्हणतात तो हाच का उंदीर. मंडळी, राजांना हा वार सहन झाला नाही आणि राजे त्याच्या डोळ्यामध्ये डोळे घालून बोलतात, खान खान म्हणतात तो हाच का. मंडळी, तो वार अफजल खानाला सहन झाला नाही आणि अफजल खानाने आपले हात पसरले आणि तो बोलतो, आओ शिवाजी राजे, हमारे पनाह में शामिल हो जाओ. 2 वेळा आलिंगन द्यायचं हे तहामध्ये ठरलेलं होतं. श्री शिवाजी महाराज हळूवार पावलं टाकत अफजल खानाच्या जवळ आले. अफजल खानाचा तो दिपाड देह राजे फारच खुजे वाटत होते. महाराज ठरल्याप्रमाणे महाराजांनी अफजल खानाला पहिलं आलिंगन दिलं आणि ज्या वेळेस श्री शिवाजी महाराजांनी अफजल खानाला दुसरं आलिंगन दिलं त्यावेळेस अफजल खानाने कपट साधण्याचा प्रयत्न केला. राजांची मान आपल्या डाव्या बगलेमध्ये दाबली, कट्यार काढली, राजांच्या मस्तकावर जसा जोरदार वार केला. पण जरी बघता रंगात असल्यामुळे ती तलवार खर्र करत बाजूला पडली. हे ज्यावेळेस शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं त्यावेळेस अत्यंत वेगाने श्री शिवाजी महाराजांनी आपल्या डाव्या हातातला बिछवा उपसला आणि खानाच्या पोटामध्ये खुपसला आणि असा आडवा ओढला. वाघ नख आतमध्ये खुपसली आणि खानाचा कोथळा असा बाहेर काढला. दगा दगा लव्हा लव्हा करत खान आतडी गोळा करत पळाला. तो बोलतोय, शिवा मुझे मार रहा है, मुझे बचाओ, ये काफिर मुझे मार रहा है. मंडळी, खान तो कोथळा बाहेर काढला, तो आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न करू लागला. तेवढ्या 2-4 सेकंदामध्ये या सगळ्या घटना घडल्या. राजे हळूहळू पाठीमागे सरले. अफजल खानाचं ते ओरडणं ऐकून बंडा सय्यद अत्यंत वेगाने शिवाजी महाराजांवरती चाल करून गेला. बंडा सय्यद शिवाजी महाराजांवरती जोरदार पाठीमागून वार करणार. एवढ्यामध्ये बंडा सय्यदचा उचललेला हात जीवा महालाने पाठच्या मागं कठीण कापला आणि एका वारामध्ये बंडा सय्यदच्या चिरफाड्या केल्या. एवढ्यामध्ये खान पळाला, आपल्या आतड्या पोटात टाकून पालखीकडे गेला. जोखंड देत देत पालखीमध्ये बसला. एवढ्यामध्ये संभाजी कावजी कोंडाळकरांनी हे पाहिलं, धावत गेले, पालख्यांच्या भोयांचे पाय छाटले, अफजल खानाला बाहेर ओढला. आपली समशेर त्याच्या छातीमध्ये खुपसली. अफजल खानाचं शिर धडा वेगळं केलं आणि अफजल खानाचं मुंडकं हातात घेऊन संभाजी कावजी कोंडाळकर त्या 5, 7, 8 सेकंदामध्ये श्री शिवाजी महाराजांच्या जवळ आले. मंडळी, एवढ्या 6, 7, 8 सेकंदामध्ये कृष्ण भास्कर नावाचा ब्राह्मण शिवाजी महाराजांना मारण्याकरता धावला. त्यावेळेस शिवाजी महाराज म्हणतात, कृष्णा, आम्हाला आमच्या मासाहेबांची शपथ आहे की ब्राह्मणावरती वार करायचा नाही. त्या कृष्णा भास्करानं शिवाजी महाराजांवरती जोरदार वार केला. तो वार महाराजांनी चुकवला. महाराजांच्या डाव्या डोळ्याला जखम झाली, आयुष्यात पहिल्यांदाच, पुन्हा जखमच झाली नाही. आणि दुसऱ्या मिनिटाला, दुसऱ्या सेकंदाला श्री महाराजांनी कृष्णा भास्कर नावाचा आपलाच गद्दार त्या ठिकाणी आडवा केला आणि एका क्षणामध्ये ही सगळी मंडळी घोड्यावरती स्वार झाली. इशार त्याच्या तोफा झाल्या, तोफा दणानू लागल्या. अफजल खान नावाचा 32 दाताचा बोकड श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याला त्या बोकडाचा बळी दिला.
तारीख होती 10 नोव्हेंबर 1659. दिवसाचे 8वें ताशी म्हणजे दुपारी 2:15 वाजता. वार होता गुरुवार. 10 नोव्हेंबर 1659 या दिवशी श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावरती आलेलं भयान संकट, अफजल खान नावाचं संकट संपवलं आणि जगामध्ये शिवाजी महाराजांनी आदर्श घालून दिला की दहशतवाद ही समस्या त्या काळातच नाही तर येणाऱ्या अनेक काळामध्ये दहशतवाद ही नावाची समस्या जगाला भेडसवणार आहे. तो दहशतवाद कसा कल्पनेनं, युक्तीनं, गनिमी काव्यानं संपवायचा असतो हे उदाहरण शिवाजी महाराजांनी 10 नोव्हेंबर 1659ला जगाच्या समोर घालून दिलं. असे अनेक पराक्रम, अशा अनेक वेगवेगळ्या चरित्राच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचं चरित्र आपल्याला सांगता येईल. यथामती यथावकाश आपल्याला बराचसा वेळ झालेला आहे. वेळेच्या 10-15 मिनिट पुढे गेलो त्याबद्दल क्षमस्व असावं. श्री शिवाजी महाराजांच्या संदर्भाने काही विचार या ठिकाणी व्यक्त झाले. काही चुकलं असेल तर ते उदाहरण अंतकरणाने तुम्ही क्षमा